आता रात्रीचे 8 वाजले होते आणि आम्ही वॉक करण्यासाठी गेलो होतो. आज आमचे जेवण वगैरे लवकर झाले कारण यांनी ऑफिसमधून लवकर आले होते, त्याच्यामुळे लवकरच आवरलं होतं. तर चला म्हटलं एकदा बाहेर चक्कर मारून या. तर गेलो होतो बाहेर. ज्या साईडनं आम्ही चाललो त्या साईडनं तो रोड मेन रोडला लागतो आणि तिकडून जास्त वाहन येऊ लागले, म्हणून मग आम्ही तिकडनं रिटर्न मारलं आणि दुसऱ्या रोडनं चालत होतो. पण तिकडे गेल्याच्यानंतर तिकडं दुसऱ्या रोडनं तिला श्रुतिका दुकान असलं आणि दुकान असल्याच्यानंतर तिला खूप दिवसाचा तिनं आग्रह केला होता की तिला मॅगी पाहिजे होती. तर मग आणि तिचं जेवण पण तिनं नव्हतं केलं, जेवण तिचं राहिलं होतं जेवण करायचं. कारण लेकरांचं कसं काही खाल्ल्याच्यानंतर ते जेवण करत नाही. त्याच्यानं थोडं तिच्या पप्पाने आणलेलं चॉकलेट खाल्लं होतं आणि मग तिने जेवण नाही केलं. तर मग त्याच्यामुळं आणि तिचं झोपण्यासाठी पण थोडा टाईम होता, त्याच्यामुळे मग मी म्हटलं ठीक आहे परत फर्स्ट टाईम हे तिला मॅगी आणली होती आम्ही. मॅगी ही बसण्यासाठी थोडी जड असते, पण आहे थोडं टाईम 2 तास किंवा 3 तास म्हणा. ती आणखी काही झोपणार नव्हती, त्याच्यामुळे मी आणली. पण पहिल्यांदाच मॅगी आणली होती ही, कारण ह्या मॅगी म्हणजे खूप लेकरं ही मॅगी खातात. पण सध्या तर मी तिला दिली नव्हती. आम्ही जे घरी असते आपले बोटोळे, तुम्ही काय म्हणता माहीत नाही, आम्ही तर बोटोळेच म्हणतो. तर तीच मी तिला देते मॅगी म्हणून देत होते. पण तिला आता लक्षात आलं, कारण लेकरं खूप ॲडव्हान्स निघालेत. मोबाईलमध्ये पाहून तिला कळालं की ही मॅगी असते खरं तर. मग आणली तिला. ते असे मोठे मोठे असतात म्हणून ते ओढण्यासाठी खूप आवडतात. तिने काय तेवढी मॅगी ती फिनिश केली नाही. ते मॅगी मसाल्यामध्ये त्या लीड असते म्हणून ती मॅगी काय तिला जास्त मी नाही दिली, आणखी फर्स्ट टाईम दिली होती. तर त्याच्यानंतर मग आम्ही इथं हे बेटर पाहून तर कळलं असेल की उद्या काय आमचा प्रोग्राम आहे. तर हो, उद्या इडलीचा प्रोग्राम आहे. तर ते श्रुतिकानं तिचीच फरमाईश होती की मग उद्याच्याला इडली कर. खायचं काही नसते, पण सांगायचं मला हे कर, मला ते कर, असं कर तसं कर. तर तीच सगळं काम करणार. मला किचनमध्ये ती कधीच एकटी सोडत नाही का. ते बेटर मसाला फेटून घ्यायली आणि मग मी आत्ताच इडली करणार आहेस ना, तू आत्ताच म्हणे इडली करायची आपल्याला, हे असं ती असं म्हणायली. आणि त्याच्यानंतर मग तरी पण तिनं मॅगी मसाला तेवढा काही खाल्ला नव्हता बरं. ते मॅगी थोडीशीच खाल्ली, बाकीची तिचीच होती. आणि चालतं उद्याच्याला हे आम्ही बनवणार. त्याच्यानंतर मग श्रुतिकाची थोडीशी स्टडी घेतली आणि मग काय तिची मस्ती सुरू झाली. हे बघा कशी मस्ती करायला आवडते तिला. तर बाय.